तर मी तुम्हाला काल म्हणलेलं तसं आज मी बड्डेचं प्लॅनिंग केलं आहे. इकडे आम्ही चाललो आहे. आज त्यांना काहीच माहीत नाही आहे, फक्त डेस्टिनेशन माहिती आहे की कुठं जायचं आहे. तर चला मग. रेडी रेडी. आणि फायनली आम्ही चाललो आहे. तर हा आहे कोल्हापूरचा पाऊस. धरणाच्या वरती पाणी येईल. 2 दिवसापूर्वी पाणी आलं ॲक्च्युली वर आणि त्यामुळे रोड बंद ठेवला. 2 दिवस मुरगुडमध्ये पाऊस नाही. आज एकदम सुरू झाला. तर मित्रांनो, आज आहे यांच्यासाठी स्पेशल दिवस. म्हणल्यावर स्पेशल गिफ्ट तर होणारच ना. त्यासाठी मी ह्यांना गिफ्ट घेण्यासाठी पहिला आम्ही गेलो कोल्हापूरमध्ये. तिथे आम्ही 4-5 शॉप शोधले आणि आम्हाला जसे पाहिजे होते तसे कपडे मिळाले आम्हाला. त्यानंतर आम्ही गेलो पन्हाळ्यावरती. तिथं अजिबात रेंज नव्हती. रिसॉर्ट आमचं 1 नंबर होतं. फक्त एकच प्रॉब्लेम होता, तो म्हणजे रेंजचा. गाईस, फायनली आम्ही पोहोचलो आहे रिसॉर्टला. आणि प्रत्येक यूट्यूबरची खासियत ही आहे की पहिलं कुठं पण रूम दाखवायची, रूम टूर करायची. तर ही एवढीशी रूम आहे आमची. इकडं बेड आहे, इकडं मिरर, टीव्ही आणि वरती बाल्कनी आहे आणि इकडं आतमध्ये बाथरूम आहे. खूप मस्त रूम आहे. आणि आपण गजब बेइज्जती है. तर गाईज, आता रूम टूर झाले म्हणजे रिसॉर्ट टूर तर होणारच. पण ही रिसॉर्ट टूर आत्ताच बघायला तुम्हाला मिळणार नाही. व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता हे बघा, इकडे गार्डन आहे आणि हे आमच्या रूमच्या बाहेर आल्यानंतरचा हा सगळा व्ह्यू आहे. मी आत्ता एवढंच दाखवणार आहे आणि इथून पुढचा रिसॉर्टचा व्ह्यू जो आहे तो तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा. तर हे आहे रिसॉर्टचं एंट्रान्स, म्हणजे एंट्री आपण जिथून करतो ते. आणि हे बघितलं तर एवढं भारी होतं रिसॉर्ट, खूप भारी होतं. पण मला असं वाटलं की आम्ही ज्या टाईममध्ये तिथं गेलो तो टाईम चुकीचा होता. थोड्याशा उन्हाळ्या वगैरेमध्ये 1 नंबर वाटेल तिथं गेल्यानंतर. कारण पावसाळ्याचं आम्हाला जास्त काही फिरता आलेलं नाही आहे बाहेर तिथं. आणि रेंजचा पण खूप प्रॉब्लेम होता जास्त. त्यामुळे जास्त काही करताच नाही आलं आम्हाला तिथं. तर आत्ताच आम्ही नाश्ता आणि चहा जरासा घेतला. कारण एवढी जास्त थंडी पडली आहे इकडं पन्हाळ्यावर, खूप जास्त. आणि सगळीकडे जर बाहेर बघू शकत असाल, धुके पडले पूर्ण. खूप जास्त थंडी आहे इकडे. त्यामुळं चहा पहिलं घेतो. कसं वाटतंय? दिवस संपला. एक विषय झाला, ज्यांच्यासोबत मी प्लॅनिंग केलं तर त्या सुट्टीवरच 3 दिवस झालं. आणि इथे दुसरे लोक आहेत, म्हणजे खूप सपोर्टिव्ह स्टाफ आहे यांचा. एवढं सपोर्ट करतात ना, खूप जास्त सपोर्ट करतात ते. तर हे बोलले की तुम्हाला जसं पाहिजे तसं सांगा, मी आत्ता बनवून देतो. कारण ते सुट्टीवर आहे त्यामुळे ह्यांना काहीच आयडिया नाही आहे की मला काय पाहिजे. त्यांना आता मी सांगितलं लेट्स होप सगळं पाहिजे तसं होईल. बघूया. तर मित्रांनो, मी जसं तुम्हाला मगाशी बोललेले तसं मी रिसॉर्ट टूर करवणार तुम्हाला. तर बघा, हा आहे बॅक साईड, म्हणजे रिसॉर्टच्या बॅक साईडचा व्ह्यू. ही पूर्ण बॅक साईड आहे आणि इथून इकडच्या साईडला पण रूम आहेत, बॅक साईडला पण भरपूर रूम आहेत.
आणि सॅटरडे संडे फुल असतं तिथं. आणि ज्या दिवसात आम्ही गेलो होतो म्हणजे ते पावसाचे दिवस जे होते 14 तारखेला आम्ही तिथे गेलो होतो त्या दिवसात सॅटरडे संडे एकदम फुल होतं. मी एकदम हे केलं, त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर मला एक रूम मिळाली तिथं, कारण मला खूप आवडलेलं रिसॉर्ट. बर्थडे बॉय शुनी यार, तुम मला सोडून नको जाऊ. हे बघा हमारे साथ आ रहा है. आम्हाला पार्टनर दिलाय भीती वाटून घुमवायसाठी आम्हाला रिसॉर्ट. खूप मस्त. वाव, इथं एक नंबर झालं असतं ते प्लॅनिंग, पण पावसामुळे नाही होऊ शकलं. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला डेकोरेशन करून दिलं. माझ्या डोक्यात होतं वेगळं, पण ठीक आहे. त्यांचे जे माझं डिस्कशन झालं तर ते सुट्टीवर होते, त्यामुळे ठीक, हे पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण आता त्यांना बोलूयात. अहो त्यांना माहित नाही कॅन्डल लाईटिंग. या लवकर. तर अशा प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेशन केला. जे माझ्या मनात कॅन्डल लाईटचं होतं, जे डेकोरेशन किंवा जे प्लॅनिंग होतं ते नाही होऊ शकलं, पण ठीक आहे, त्यांनी पण समजून घेतलं. नो प्रॉब्लेम, हे पण छानच होतं. असं आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. तर गाईज, आपण जे कॅन्डल लाईटचं प्लॅन केलं होतं ते आपण हे कॅन्सल केलं आहे, कारण आपण तिथे फक्त केक कापला आहे आम्ही. आणि आता आम्ही जेवायला, आम्ही त्यांना म्हणलं की आम्ही आतमध्ये म्हणजे त्यांचं हॉटेल आहे तिथंच आम्ही जेवतो, कारण ते टेबल पण असा अपुरा पडतो आहे आणि म्हणजे थंडी पण मस्त येते, त्यामुळे आम्ही प्लॅन तो कॅन्सल केला. आणि आम्ही आता चाललो आहे रिसॉर्टला जेवायला आतमध्ये. तर चलो, आता तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो.